श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। तर बघा, उद्या आहे 13 फेब्रुवारी 2024 गणेश जयंती। योगायोग बघा, गणेश जयंती जी आहे ते मंगळवारी आल्यामुळे अंगारक योग सुद्धा जुळून आलेला आहे। गणेश जयंतीला विनायक चतुर्थी सुद्धा म्हटलं जातं। तर बघा, या दिवशी आपल्याला काही प्रभावी उपाय करायचे आहे जेणेकरून आपल्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत ते नक्कीच पूर्ण होतील। तर बघा, गणेश जयंती दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षात गणेश जयंती साजरी केली जाते। या दिवशी आपण गणेशांची मनोभावे पूजा करायची असते। त्यानंतर आपण या दिवशी व्रत सुद्धा ठेवू शकतो। गणपती बाप्पांना ज्या काही गोष्टी प्रिय आहेत त्या सर्व गोष्टी आपण त्यांना अर्पण करायचे आहे। यामुळे बाप्पा आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर करतात। त्यामध्ये तुम्ही जास्वंदाचे फूल अर्पण करू शकतात। त्याचबरोबर त्यांना मोदक सुद्धा अतिप्रिय आहेत। त्याचबरोबर दुर्वा सुद्धा त्यांना अतिप्रिय आहेत। तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत ते आपण गणपती बाप्पांना अर्पण करू शकतात। गणपती बाप्पा हे सुख समृद्धी बुद्धीचे तसेच सफलता प्रदान करणारे देवता आहेत। ह्या गणेश जयंतीच्या दिवशी काही विशेष उपाय जर आपण केले तर त्याचे फळ आपल्याला नक्कीच मिळत असते। तर गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांना मोदक नैवेद्य म्हणून आवर्जून अर्पण करायचे आहे। श्री गणेशाला जी व्यक्ती मोदक अर्पण करते त्या व्यक्तीवर बाप्पा लवकर प्रसन्न होतात। मोदकांसोबत आपण बाप्पांना 21 दुर्वाची जुडी सुद्धा अर्पण करा। जेव्हा गणेशाच्या पोटात आग पडली होती तेव्हा त्यांना दुर्वा दिल्या होत्या, म्हणूनच त्यांना दुर्वा वाहतात। आणि जी व्यक्ती श्री गणेशाला दुर्वा अर्पण करते तिच्या जीवनातील सर्व दुःख बाधा दूर होतात। या दिवशी आपण गणेश चालीसाचे पाठ सुद्धा करायचे आहे। त्याचबरोबर त्यांची आरती आपल्याला करायची आहे। यामुळे बाप्पा जीवनातील सर्व अडचणी दूर करून सुख आनंदमय जीवन करतील। जर तुमच्या कुटुंबावर एखादे संकट आलेले आहेत किंवा काही संकट येणार आहे तर अशा संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी आपण गणेश जयंतीच्या दिवशी गणेश कवचाचा पाठ सुद्धा करू शकतात। ज्याप्रमाणे देवी देवतांची आपण पूजा करतो त्याचप्रमाणे त्यांच्या वाहनांची देखील आपण पूजा करायची असते, त्यांना खाऊ घालायचं असतं। तर गणेशांचे वाहन आहे ते म्हणजे मूषक, म्हणजेच आपले उंदीर मामा। त्यांना आपण खायला द्यावे। कुठे तुम्हाला त्या दिवशी जर उंदीर मामा नजरेत पडले तर त्यांना सुद्धा काही खायला द्या। ज्या घरात काही वादविवाद सारखे होत असतील तर आपण ह्या दिवशी शिव परिवाराची म्हणजेच शंकर पार्वती व गणेश अशा फोटोंची पूजा सुद्धा करायची आहे। धार्मिक मान्यता आहे की अक्षदा म्हणजेच न तुटलेले अखंड तांदूळ व दुर्वा जरी आपण गणपती बाप्पांना अर्पण केली तरी गणपती बाप्पांची पूजा संपन्न होते। ज्योतिषशास्त्रात दान धर्माचे महात्म्य सुद्धा सांगितले गेले आहे। या दिवशी गणेश जयंतीच्या दिवशी गोरगरिबांना आपल्या ऐपतीनुसार वस्त्र किंवा अन्नदान करायचे आहे। गणेश जयंतीच्या दिवशी आपण आपल्या घरात गणेश यंत्राचे स्थापन सुद्धा करायचे आहे। यामुळे घरात सुख समृद्धीचे आगमन आपल्या घरात होत असते। श्री गणेश जयंतीच्या दिवशी आपण शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे। सोबतच गणपती अथर्व शीर्षाचे आपल्याला पाठ सुद्धा करायचा आहे। हे झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना तिळगुळाचे मोदक सुद्धा बनवून ते सुद्धा नैवेद्य दाखवायचा आहे आणि तो नैवेद्य प्रसाद म्हणून आपण गोरगरिबांना दान करायचा आहे। ह्यामुळे बाप्पा प्रसन्न होतात तसेच आपल्या जीवनातील सर्व आर्थिक संकटे दूर करतात। यानंतर ज्यांना कोणाला नोकरीमध्ये प्रॉब्लेम असेल, काही अडचण येत असेल, प्रमोशनमध्ये काही अडचण असेल तर ह्यासाठी या दिवशी आपल्याला गणेशांना 5 अख्खे हळकुंड जे आहे ते अर्पण करायचे आहे। हे हळकुंड आपल्याला अर्पण करताना श्री गणाधिपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे। हळकुंड आपण गणपती बाप्पांना अर्पण करून आपली जे काही इच्छा आहे मनोकामना आहे ते गणपती बाप्पांना सांगायचे आहे। आपल्या प्रमोशनच्या बद्दल आपल्या नोकरीबद्दल गणपती बाप्पांना सांगायचे आहे जेणेकरून आपल्या प्रमोशनच्या संधी ज्या आहेत ते चालून येतील। तर अशा प्रकारे हा उपाय आवर्जून तुम्हाला करायचा आहे। ज्यांना कोणाला नोकरी मिळत नसेल किंवा प्रमोशन अशांनी उद्या गणेश जयंतीच्या दिवशी 5 हळकुंड जे आहे ते गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचे आहे। त्याचबरोबर जे काही उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला तुमच्या इच्छा मनोकामना जे काही असतील त्यासाठी आवर्जून उद्याच्या दिवशी करायचे आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत। श्री स्वामी समर्थ।